दिल्लीची दृश्य आपण पाहिली जेव्हा राज ठाकरे अभिवादन करत होते त्यावेळी उद्धव ठाकरेही तिकडे आले होते, मात्र ते विरुद्ध दिशेला दोघे बंधू आता जाताना दिसलेत। नेमकं काय घडलंय? राज ठाकरे ते अभिवादन करून पुन्हा एकदा आता ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जात आहेत। या ठिकाणी आता दोन्ही बंधू हे त्या ठिकाणी जे बसण्याची व्यवस्था करण्यात आली त्या ठिकाणी आता ते दोघेही नेते एकत्रित बसले दृश्य हे आता आपण बघतोय। कुठे राज ठाकरे अभिवादन करून पुन्हा एकदा ते उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेले आहेत ही दृश्य सध्या आपण पाहतोय। जेव्हा दोन्ही बंधू एकत्र आले होते त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। राज ठाकरे डाव्या बाजूने स्मृतीस्थळाच्या मागून जात पुन्हा एकदा ते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आता आपण बघतोय की एकत्रित राज ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे दृश्य जे आपण बघतोय हे दृश्य मनसेचे नेते देखील आजूबाजूला आहेत, राज ठाकरे गटाचे नेते देखील आजूबाजूला आहेत। एकीकडे हा 13वा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आपल्याला ही दृश्याच्या माध्यमातून आपण बघतोय। याआधी राजकीय जे काही कार्यक्रम असतील किंवा कौटुंबिक जे काही कार्यक्रम होते त्यावेळी एकत्र आलेले आपण पाहायला मिळालेत आणि पहिल्यांदा स्मृतीस्थळावर हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत। आणि एक ज्यावेळी दोन्ही बंधू बाळासाहेबांना अभिवादन करत होते त्यावेळी दोन्ही पक्षाचे जे समर्थक आहेत, शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती, बाळासाहेबांच्या नावांचा जयघोष केला जात होता टाळ्यां। त्यामुळे आता या ठिकाणी ही चर्चा सध्या या ठिकाणी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे। एक या ठिकाणी आपण बघतो की दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसलेले आपल्याला हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आजचा हा दिवस खरं तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी देखील महत्वाचा आहे। बाळासाहेब जाऊन 13 वर्ष झालेली आहेत, मात्र ही जी नाळ आहे ते आपण आज बघतोय जी भावनिक नाळ बाळासाहेबांविषयी असलेली जी भावनिक नाळ आहे म्हणजे दोन्ही पक्षांना एकत्रित करण्यासाठी जे नातं आहे ते आजच्या या भेटीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। दोन्ही कार्यकर्ते थोडेसे भावुक देखील झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि आता सध्याच्या घडीला या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे एकाच फ्रेम मध्ये सध्याची दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्या कुटुंब येणार होतं अशी देखील माहिती देण्यात आली होती, मात्र आत्ताच्या घडीला फक्त या ठिकाणी राज ठाकरे त्यांच्या नेत्यांसोबत त्या स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। आणि आता अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आपण बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। नेते आहेत, मनसेचे नेते देखील बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। त्यामुळे जे मागील काही दिवसांपासून ज्या युतीच्या चर्चा असतील, जे राजकीय वाटा वेगवेगळ्या झालेल्या होत्या त्या पुन्हा एकदा एकत्रित आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एक नव्याने त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन युती जाहीर करतील, जे ऑलमोस्ट ही चर्चा झालेली आहे। त्यामुळे लवकरच या देखील घोषणा होतील आणि त्या अनुषंगाने एक एक टप्पा आपण बघितला तर आतापर्यंतची 10 भेटी झालेल्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या। मातोश्रीवर असतील, शिवतीर्थावर असतील, काही जे काही कौटुंबिक कार्यक्रम असतील, संजय राऊत यांचे घरगुती कार्यक्रम होते त्यावेळी देखील एकत्र आलेले होते। त्यामुळे आता हे जे मागील कित्येक वर्षांपासून जे दोघांच्याही वाटा वेगळ्या झालेल्या होत्या त्या आता कुठेतरी एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि सातत्याने या भेटीगाठी होत होत्या। आणि त्याचंच एक आपण बघतोय की आज देखील हे दोन्ही बंधू बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आज एकत्र आलेले आपल्याला सध्याच्या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत। एकीकडे शिंदे गट जरी बाळासाहेबांचे आम्ही खरे शिवसैनिक आहोत किंवा बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो आम्ही घेऊन पुढे जात आहोत अशा जे सांगत आलेले आहेत, मात्र सकाळपासून या ठिकाणी कोणताही शिंदे गटाचा नेता या ठिकाणी पोहोचलेला नाहीये। मनसेचे नेते मात्र या ठिकाणी आता राज ठाकरे यांच्यासोबत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता शिंदे गटाचे नेते देखील येणार का हे देखील पाहावं लागेल, मात्र सध्याच्या स्थितीत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच फ्रेम मध्ये एकमेकांच्या बाजूला, याशिवाय रश्मी ठाकरे देखील आहेत, आदित्य ठाकरे देखील आहेत। हे दृश्य पुन्हा एकदा राज्याला, देशाला आपल्याला पाहायला मिळतात। निमित्त आहे ते मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन। त्यामुळे आता ही जी याआधी मन जी वेगवेगळी झालेली होती ती पुन्हा एकदा नव्याने एकत्रित आलेली आहेत। 5 जुलैचा मेळावा आणि त्यानंतर भेटींचा हा सिलसिला सुरू झालेला होता
आणि त्यानंतर हा भेटींचा जो एकत्र येण्याचा जो सिलसिला आहे तो आता मात्र थांबताना पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला देखील हे दोन्ही नेते या दोन्ही पक्ष एकत्रित घोषणा करतील. ऑलमोस्ट त्या चर्चा झालेल्या आहेत. आता दोन्हीकडून युतीबाबतच्या ज्या चर्चा आहेत त्या भेटायला जात नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पालिकेच्या निवडणुका कधीपर्यंत जाहीर होतील हे पाहावं लागेल आणि त्या निवडणुकांमध्ये घोषणा युतीच्या ज्या घोषणा आहेत ती देखील होऊ शकते. मात्र आजचा दिवस खरं तर हा राजकीय नाही, त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन खरं तर 13 वर्ष झाले. 13 वर्षापूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळी जेव्हा आपण ही दृश्य बघितली शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे देखील रडताना आपण पाहिलं, उद्धव ठाकरे रडताना पाहिलं, उद्धव ठाकरे यांना सांभाळताना राज ठाकरे आपण पाहिलेले आहेत. जे कौटुंबिक जे नातं होतं ती भावनिक साथ होती ती आपण 13 वर्षांपूर्वी देखील या ठिकाणी आपण या शिवाजी पार्क मैदानात पाहिलेली होती. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे सावरत होते ही दृश्य अख्ख्या देशाने पाहिलेली होती. त्यामुळे त्यावेळी हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.